आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये झणझणीत मटण रस्सा बनवतोय. फार काही वाटण-घाटण न करता आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आपण हा मटण रस्सा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी मटण रस्सा बनवण्यासाठी 1 किलो मटण घेतलंय. मटण आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. मटण धुवून झाल्यानंतर ते व्यवस्थित निथळून घ्या. आता हे मटण आपण मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी यामध्ये काही मसाले घालूया. सर्वात आधी चवीनुसार मीठ घालूया. तर इथे मी 1 चमचाभर मीठ घातलंय. त्यानंतर 1.5 चमचा हळद. त्यानंतर 3 चमचे घरगुती लाल तिखट. लाल तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही वाटणामध्ये मिरची घेणार असाल तर लाल तिखट कमी वापरा. तर इथे मी घरगुती 3 चमचे लाल तिखट वापरलंय. त्यानंतर मटण रश्श्याला छान रंग येण्यासाठी 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला व 1 चमचाभर धनेपूड. आता हे सर्व मसाले आपण मटणाला व्यवस्थित लावून घेऊया. हे मटण आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घेणार आहोत. तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा मटण मॅरिनेट करून घेऊ शकता. पण कमीत कमी अर्धा तासभर तरी मटण मॅरिनेट करून घ्या. तर मसाले मटणाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासासाठी मटण मॅरिनेट करून घेऊया. तर इथे अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे स्लाइसमध्ये चिरून घेतलेत. तुम्ही कांदा बारीक सुद्धा चिरू शकता. सोबत इथे मी 2 मोठे चमचे ठेचलेलं आलं लसूण घेतलंय. आलं लसूण ठेचून घातल्याने भाजीला चव छान येते. परंतु आलं लसूण ठेचण्याऐवजी तुम्ही त्याची पेस्ट सुद्धा करू शकता. लसूण आपल्याला थोडं जास्त वापरायचं आहे. त्यानंतर आता आपण हिरवं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलीये. सोबत इथे मी अर्धा वाटी खोबरं भाजून घेतलंय. त्यानंतर खोबऱ्याचे असे छोटे-छोटे काप करून घेतलेत. वाटणामध्ये खोबरं भाजून वापरा. यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालूया. 1 इंच आल्याचा तुकडा व तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालत आपण हे वाटण बनवून घेऊया. तर इथे मी हे साहित्य मिक्सरला फिरवून घेतलंय. आपलं हिरवं वाटण तयार झालंय. आता आपण मटण रस्सा बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर इथे मी पातेलं गरम करत ठेवलंय. यामध्ये 3 पळी तेल घालूया. तेल थोडं जास्त लागतं. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालूया. जिरं छान तडतडू द्या. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात. आता ही हिरवी वेलची आपण यामध्ये घालूया. त्यानंतर इथे मी छोटे-छोटे दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत. खडे मसाले तेलामध्ये घातले तर भाजीमध्ये त्याची चव अधिक येते. यामध्ये तुम्ही 2 तमालपत्र सुद्धा घालू शकता. आता हे खडे मसाले आपण तेलावर परतून घेऊया. तेलावर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे आपण 3 मध्यम आकाराचे कांदे असे स्लाइसमध्ये चिरून घेतलेत. हा कांदा आपण तेलामध्ये घालूया. आता तेलामध्ये कांदा छान परतून घेऊया. जवळपास 2 मिनिटभर कांदा तेलामध्ये परतून घेतलाय. त्यानंतर 2 मोठे चमचे ठेचलेलं आलं लसूण यामध्ये घालूया. आता कांदा गुलाबी रंग होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. लसूण थोडं जास्त वापरलं तर भाजी छान लागते. इथे मी कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतलाय. कांदा परतून घेण्यासाठी जवळपास 4 ते 5 मिनिट लागले. 4 ते 5 मिनिटामध्ये कांदा व्यवस्थित शिजला जातो. त्यानंतर आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालूया. मटण घातल्यानंतर व्यवस्थित हे 2 ते 3 मिनिट मिक्स करून घेऊया. हे मटण परतताना गॅसची फ्लेम हाय ठेवा. म्हणजे मटण छान मसाल्यांमध्ये परतलं जातं. मटण व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेतलं. आता यावर झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये पाणी ठेवूया. तर आता आपण मटणाला 2 ते 3 मिनिट छान पाणी सुटेपर्यंत असंच ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडूया. झाकणावरचं पाणी सुद्धा गरम झालंय आणि इथे मटणाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर आता हे झाकणावरचं गरम पाणी आपण भाजीमध्ये घालूया. भाजीमध्ये नेहमी असं गरम पाणीच घाला म्हणजे भाजीचं टेम्परेचर मेंटेन राहतं. तर तुम्ही यामध्ये थंड पाणी घातलं तर भाजीचं टेम्परेचर बिघडतं. त्यामुळे झाकणामधील गरम पाणी भाजीमध्ये घालूया. आता एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला किती प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या. आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं हिरवं वाटण घालूया. वाटण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा जिरेपूड घालूया. मटण मसाला घालणं ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी सुद्धा चालेल. एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर पुन्हा आपण झाकणामध्ये पाणी ठेवूया. गरजेनुसार पाणी लागलं तर ते गरम पाणी आपण भाजीमध्ये घालू शकतो. जर तुम्हाला पातेल्यामध्येच भाजी शिजवायची असेल, तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता. फक्त त्याला वेळ थोडा जास्त लागतो. जवळपास 30 ते 35 मिनिट लागतात. तर आता ही भाजी मी कुकरला शिजवून घेणार आहे. कुकरला जवळपास 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं. पण तुमच्या कुकरला किती शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घ्या. तर इथे मी 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हा मटण रस्सा पुन्हा पातेल्यामध्ये घेतलेला आहे. मटण व्यवस्थित शिजलंय. आता तुम्हाला यामध्ये किती रस्सा हवाय तितका रस्सा ठेवा. यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने आपलं झणझणीत मटण तयार झालंय. या सर्व स्टेप वापरून मटण रस्सा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.